आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राची छान झणझणीत फोडणीचं वरण. फोडणीच्या वरणाची आज रेसिपी आपण बघणार आहोत. त्यासाठी स्किप न करता तो पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला लागेल. त्याआधी मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. जास्त वेळ न घालवता चला तर मग आजची रेसिपीला आपण सुरुवात करूया. या ठिकाणी तुरीची डाळ घेतली, स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. या ठिकाणी कुकरमध्ये 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे. पाण्यामध्ये 2 चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे. या पद्धतीने बघू शकता तुम्ही, थोडीशी चिमूटभर हळद टाकून घेतलेली आहे. आणि पाण्याला उकळी आली की त्यामध्ये जी डाळ आपण धुवून ठेवलेली होती ती डाळ टाकून द्यायची आहे. आणि पाण्याला उकळी आली की त्याचं झाकण लावून द्यायचं आहे. हे अशासाठी करायचं आहे की पाण्याला उकळी आल्यानंतरच झाकण बंद करायचं, नाही ते पाणी संपूर्ण बाहेर येऊन जातं. या ठिकाणी एक कांदा घेतला आहे, त्याला कापून घ्यायचा आहे. एक टोमॅटो घेतला आहे, तो पण कापून घ्यायचा आहे. या ठिकाणी कढई ठेवलेली आहे तडका देण्यासाठी. त्यामध्ये पडीभर तेल टाकून घ्यायचं आहे. जिरं मोहरी टाकायची आहे. जिरं मोहरी टाकली की थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे. हिंगने खूप अशी छान अशी चव येते आपल्या वरणाला. त्यामध्ये आपण जो कापलेला कांदा होता तो कांदा टाकून घ्यायचा आहे. यामध्ये काही मसाले घेतलेले आहे. 1 चमचा तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचाभर आपण घेतलेली आहे हळद. हे सगळे सुके मसाले आपण टाकून देणार आहोत तेलामध्ये. सुके मसाले खूप लवकर असे फ्राय होऊन जातात, तर जास्त असे फ्राय करावे लागत नाही. आणि त्यामध्ये एक टोमॅटो टाकून देणार आहोत. यामध्ये 1 टोमॅटो टाकून दिलेला आहे. सुक्या मसाल्यांमध्ये टोमॅटो टाकून द्यायचा आहे आणि त्याला फ्राय होऊ द्यायचं आहे. त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकून द्यायचं आहे. आणि या ठिकाणी आपण घेतलेली आहे कसुरी मेथी पण हातावरती क्रश करून टाकून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने टोमॅटो जो आहे तो स्मॅश करून घ्यायचा आहे. या टोमॅटोमध्ये पाणी टाकून त्याला मिनिटभर मी झाकून ठेवलं होतं आणि तो स्मॅश झाल्यानंतरच पूर्ण आपण झाकण काढलेलं आहे. त्याला अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये टाकून दिलेली आहे डाळ. आपण जी डाळ उकळून ठेवलेली होती तिला घट्ट अशी घोटून घ्यायची आणि ती टाकून द्यायची आहे. आणि वरणाला उकळी आली की आपली डाळ बनून तयार होते. हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. व्हिडिओला तर तुम्ही बघता पण व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला.